नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। आज विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। जिल्हा न्यायालय भरती 2024 इथे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज संपूर्ण जानकारी देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सॅलरी काय राहील, जॉब प्रोफाईल काय राहील, कोणतं काम तुम्हाला करायचं आहे आणि तुमचं लोकेशन आहे ते कुठे आहे, हे सर्व आणि ही जी जाहिरात कोणत्या जिल्ह्याची निघाली आहे ती सगळं इन्फॉर्मेशन मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर जो विद्यार्थी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, लेट न करता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे तुम्ही बघू शकता जिल्हा व सत्र न्यायालय लातूर मधलेली ही वॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि पदाचे नाव आहे सफाई कामगार। इथे बघू शकता सफाईगार या पदाचे नाव आहे। इथे तुम्ही बघू शकता की सफाईगार या पदाकरिता 10 उमेदवारांची निवड सूची आणि 3 उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करणार आहे। आणि इथे जी वेतन श्रेणी आहे विद्यार्थी मित्रांनो ते 15,000 ते 47,600 आणि यामध्ये अधिक भत्ते पण जे आहेत, अधिक नियमानुसार जे भत्ते पण आहेत ते सुद्धा इथे ॲड होणार आहे। म्हणजे तुमची ही जी सॅलरी आहे ते 25+ राहणार आहे। आणि इथे जी वॅकन्सी आहे ती 10 राहणार आहे आणि 3 वॅकन्सी जी आहे ते आरक्षित ठेवणार आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, यांची वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट। या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता किंवा आमच्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC वर ही नोटिफिकेशन मी तिथे शेअर करणार। तिथे जे ॲप्लिकेशन आहे ते पण शेअर करणार। आणि इथे ही जी प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ही जी 30/4/2024 प्रसिद्ध झालेली आहे। त्यानंतर तुम्हाला पाठवायचं कसं आहे, स्पीड पोस्टाने पाठवायचं आहे। इथे बघू शकता पात्र उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेला नमुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्राच्या स्वप्रमाणित प्रती नोंदणीकृत डाकणे पत्राद्वारे म्हणजेच RPAD किंवा शीघ्र डाक सेवा पोच पावतीसह म्हणजे स्पीड पोस्ट। तुम्ही RPAD पण सुद्धा करू शकता किंवा स्पीड पोस्ट पण करू शकता, पण बाय हँड अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। इथे यांनी मेन्शन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याचीही नोंद घ्यायची। अर्ज सादर करण्याची जी अंतिम तारीख इथे ज्यांनी दिलेली आहे ते 14/5/2024 सायंकाळी 6 वाजतापर्यंत तुम्हाला ही जी जो फॉर्म आहे तो तिथे तुम्हाला पाठवायचा आहे बाय स्पीड पोस्ट किंवा RPAD द्वारे। त्यानंतर तुम्ही यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही सर्व चौकशी करू शकता विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आपण बघूया की इथे जे आहे, इथे जे दिले आहे पदाचे नाव आहे सफाई कामगार। त्यानंतर तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचं आहे 14/5/2024 पर्यंत। आणि जे तुमचे जे राहील लिफाफा राहील त्यावर तुम्हाला जिल्हा व सत्र न्यायालय लातूर इथे तुम्हाला हे पाठवायचं आहे। यामध्ये तुम्हाला जी जागा राहील, निवड सूचीसाठी सफाई पदाची संख्या 10 राहील, प्रतीक्षा सूचीसाठी 3 पदे राहतील। आणि त्यानंतर इथे अर्हता दिली आहे, सुदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे, इथे त्यांनी दिलं आहे। त्यानंतर इथे सांगितले आहे स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल। इथे ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना पहिले प्राधान्य दिले जाईल विद्यार्थी मित्रांनो, पण असं नाही, जर तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तुम्ही सुद्धा ह्या फॉर्मला अप्लाय करू शकता। यानंतर आपण बघूया उमेदवाराला दिनांक 28/30/2005 नंतर जन्म झालेला नसावा, इथे यांनी मेन्शन केलेलं आहे। अर्जदाराला कोणत्याही गुन्ह्यासाठी अटक किंवा हे तुम्ही वाचून घ्या विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर वयोमर्यादा जी यांनी दिलेली आहे ते 18 ते 38 वर्ष आहे आणि जे विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहे ते 43 वर्ष आहे। त्यानंतर योग्य मार्गाने अर्ज करणारा राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही, इथे यांनी मेन्शन केलेले आहे। त्यानंतर इथे दिले आहे कामाचे स्वरूप, मी तुम्हाला पहिले सांगितले तरी एकदा सांगतो। निवड झालेल्या उमेदवारांची जेथे नियुक्ती केली जाईल तेथे न्यायालयाच्या इमारतीच्या परिसराची, त्याच्या निवासस्थानाची व कार्यालयाच्या प्रसाधनगृहाची नियमित स्वच्छता सफाई करणे आणि त्याची राखीव करणे इथे दिलेलं आहे।
त्यानंतर दिलं आहे न्यायालय इमारतीच्या आवारातील बागेची निगा राखणे, हे सुद्धा इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जे वेतन श्रेणी राहणार आहे ते 7व्या वेतनानुसार 15,000 ते 47,600 विथ अधिक भत्ते जे आहेत ते सुद्धा तुम्हाला लागू राहतील. त्यानंतर तुम्ही बघू शकता अर्ज करण्याची पद्धत यांच्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे, हे डाउनलोड करायचं आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलंच आहे. आणि इथे त्यांनी प्रोसेस सांगितली आहे की कसं काय करायचं आहे. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याने अर्ज कसावा हे सुद्धा इथे दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला फोटो लावायची आहे हे सुद्धा यांनी दिलेले आहे. अल्पसूची जी सफाई गार आहे, भरती प्रक्रियेच्या वेळेस जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास निवड समिती योग्य व निकष लावून अर्हता योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसूची तयार करेल व अशी तयार केलेली अल्पसूची जिल्हा न्यायालय लातूर येथील सूचना यांच्या वेबसाईटवर जी वेबसाईट दिली आहे विद्यार्थी मित्रांनो तिथे प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर इथे दिलं आहे चापल्या व साफसफाई परीक्षा. इथे दिली आहे सफाईगार पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांची 20 गुणाची चापल्या व सफाई कामाची मूल्यांकन परीक्षा घेण्यात आहे. म्हणजे जे तुमचं एक्सपिरियन्स आहे त्याबाबत व जे तुम्हाला कार्य येतं ते कार्य तुमच्याकडून करून घेणार आहे की तुम्हाला येते. त्यानंतर ही जी प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला 1:3 1:3च्या रेशोने तुम्हाला इंटरव्ह्यू सुद्धा साठी बोलवणार आहे. इथे दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो 20 मार्काचे जे आहे ते तोंडी मुलाखत राहणार आहे. म्हणजे 20 + 20 टोटल तुम्हाला 400 मार्कची ही राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. एक प्रकारे एक्झामच समजा, पण इथे एक्झाम राहणार नाही, इथे तुमचा एक्सपिरियन्स आणि तुमची तोंडी परीक्षा अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन होईल. त्यानंतर इथे दिलेलं आहे की उमेदवार निवड ही सफाई पदाच्या चापल्या व सफाई परीक्षा आणि तोंडी मुलाखत मिळालेल्या एकत्रित गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल. म्हणजे जे 40 मार्काचं आहे त्यानुसार तुम्हाला गुण मिळतील आणि त्यानुसार जे फायनल लिस्ट आहे ते लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जे प्रवेश पत्र प्रक्रियेसाठी यांच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तुम्हाला इथे भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर लातूर सूचना फलकावर या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, परंतु कोणासही वैयक्तिक म्हणजे कोणालाही असं ना मेसेज करतील ना मेल करतील, तुम्हाला कंटिन्यू त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला व्हिजिट करायचे आहे, इथे त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर इथे विद्यार्थी मित्रांनो प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक इथे त्यांनी दिलेलं आहे. हे नोटिफिकेशन एकदा तुम्ही पुन्हा वाचाल. आय होप मी तुम्हाला सगळं जानकारी दिलेली आहे. सर जर कोणत्याही प्रकारच्या क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला यांचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते सुद्धा दाखवून देतो. हे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तिथे ही PDF मी शेअर करेन. तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. जो मित्र चॅनलवर नवीन असेल तो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक जे गव्हर्नमेंट जॉब वॅकन्सी निघतात त्याची जानकारी दिली जाते. तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.